या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात 100 कोटी रुपयांचे रस्ते करण्याचं काम सुरू आहे. परंतु पहिल्याच पावसात यामधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या निकृष्ट कामावर आपनं शाहू मैदान इथं डिफेंडर या आलिशान गाडीची प्रतिकृती उभा करून लक्षवेधी आंदोलन केलं. 100 कोटीच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते असं लिहिलेला फलक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता. आमदार राजेश क्षीरसागर यांनी जर 100 कोटींचा निधी मंजूर करून आणला असेल तर ते काम तसं दर्जेदार होईल हे बघणं देखील त्यांचं काम आहे. ते स्वतः आलिशान गाड्यांमधून फिरतात. खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षा चालक आणि सामान्य कोल्हापूरकरांचे होणारे हाल समजत नाहीत, अशी टीका आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी केली. सुमार दर्जाचं काम होऊनही या ठेकेदारांचं तब्बल 22 कोटी इतकं बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं साटलोटं आहे. शहरातील रस्त्यांचं डांबर खाणारे अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, सबठेकेदार, लोकप्रतिनिधी हेच या निकृष्ट रस्त्यांसाठी कारणीभूत आहेत, असंही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, लखन काझी, रणजित पाटील, स्वप्नील काळे, बबन भालेराव, अमरसिंह दळवी, आदित्य पवार, प्रकाश हरणे, रमेश कोळी आदी उपस्थित होते.